छत्रपती शिवाजी महाराज चक्क लाच घेऊन आग्र्यातून सुटून आले होते आणि त्यासाठी त्यांनी किती हंडी वटवली याचे पुरावेही आपल्याकडे आहेत असं राहुल सोलापूरकर यांनी म्हटलेलं आहे। एका YouTube चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केलंय, त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलेलं आहे। राहुल सोलापूरकर नेमकं काय म्हणालेले आहेत पाहूयात। पेटारे बिटारे काहीच नव्हते, शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्याहून सुटले होते, त्यासाठी त्यांनी हुंडी वटवली याचे पुरावे आहेत। महाराजांनी औरंगजेबाचा वकील त्याच्या बायकोला लाच दिली होती। औरंगजेबाच्या सरदाराकडून सही शिक्क्यांचं पत्र महाराजांनी घेतलं होतं, त्याच्याकडून घेतलेला परवाना दाखवून शिवाजी महाराज आग्र्यातून बाहेर पडले। सर्वात शेवटी स्वामी परमानंद 5 हत्ती घेऊन आग्र्यातून बाहेर पडले, त्याची खूण पुरावे आहेत आणि परमानंदांकडे देखील परवानगी होती। मात्र हा सगळा इतिहास गोष्ट स्वरूपात सांगायचं म्हटलं की थोडे रंग भरून सांगावं लागतं, मात्र रंजकता आली की इतिहासाला छेद दिला जातो। राहुल सोलापूरकर यांच्या विधानावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी काय ट्विटद्वारे टीका केली आहे पाहूया। राहुल सोलापूरकर यानं आपण टकलू हैवान असल्याचं सिद्ध केलंय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत केलेलं हे वादग्रस्त विधान आपल्या विकृत मानसिकतेतून इतिहासाची केलेली मोडतोड हे शिवप्रेमी म्हणून कधीच खपवून घेतलं जाणार नाही। तर इतिहासाचं विकृतीकरण करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटद्वारे केलाय। हिरकणी झालीच नव्हती, हिरकणी नावाचं व्यक्तिमत्व अस्तित्वातच नव्हतं। छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्याहून लाच देऊन निघाले असं इतिहासाचं विकृतीकरण करणारा हा राहुल सोलापूरकर कोण आहे? शिवाजी महाराजांची उंची कमी करण्याचा प्रयत्न हा माणूस करतोय। यानं आपल्या तोंडाला टाळं लावावं, शिवप्रेमी हे सहन करणार नाहीत असं ट्विट जितेंद्र आव्हाडांनी केलंय।